समर्थ झाडावर चढला आहे आणि त्याने खूप छान एक खोपा बनवला आहे. तो नारळाच्या कवचापासून त्याच्यामध्ये कापूस वगैरे ठेवून चिमणीचा खोपा आता ते झाडावर चढून तिथं लटकून आलाय, ठेवलाय तिथे, जेणेकरून चिमणी येऊन त्यात बसेल म्हणून. नेहमी वरती जाऊन पाहतो चिमणी बसली का. खूप त्या झाडावर चढायला उतरायला छान शिकला आहे. आता ही दुपारची वेळ आहे. आज परीच्याही बड्डेला जायचं आहे. त्याला म्हटलं उरक चल जायचं आहे. तो इथंच खेळत बसला होता, त्यामुळे मी पण इथंच त्याच्याबरोबर सोबत बसले लक्ष देत. चल म्हटलं सोबत, चल लवकर उरक, चल जायचं आहे आपल्याला. दुपारची वेळ होती, संध्याकाळी बड्डेला जायचं होतं, पण आपलं मेडिकलमध्ये उरकून आधी जावे लागेल. तो खूप आता मस्त झाडावर चढतोय, आंबे काढतोय. परीच्या बड्डेला आल्यानंतर तिचं औक्षण केलं आणि खूप खुश होती. सगळे हॅपी बड्डे म्हणत होते तिला. त्यामुळं ती थँक्यू म्हणण्यातच दंग होती. गिफ्ट वगैरे घेण्यामध्ये खूप छान तिचा ड्रेस वगैरे लुक छान आलता. ड्रेस मस्त दिसत होता तिला. गजरा वगैरे घालून बसली होती. तिला ब्लॅक चॉकलेटचंच पाहिजे होतं केक, त्यामुळे ब्लॅक चॉकलेटचा केक आणला होता. आता तिची मम्मी औक्षण करते, छान दृष्ट काढते. छान सवरली होती ती, छान दृष्ट काढते. तिथं सुपारीनेही दृष्ट काढली जाते. कोण सोन्याच्या एखादा अंगठी वगैरे असेल तर त्यांनी दृष्ट काढली जाते. तर तिची मम्मी ओवाळते तिला. ओवाळत ती तिच्या गळ्यातलं व्यवस्थित करते, काय व्यवस्थित आहे का सगळं बघते. फोटो काढायची तिला खूप आवड आहे. हॅपी बर्थडे चालू आहे. छोटी छोटी मुले खूप जमा झाले आहेत. ती परीही खूप खुश होती. आम्ही त्यांना सपोर्ट करत होतो. त्यांचा गोंधळही आवरत होतो. खूप गोंधळ घालत होते तेव्हा त्यांना एक दोघी जण आवरायलाच लागायचे त्यांच्या गोंधळाला. खूप छान बड्डे ही साजरा झाला. वाजवाव्या असं म्हणायची गरज नाही. खूप